आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात माझं पहिलं मत देशासाठी हे जनजागृती अभियान सुरू आहे। यानिमित्त राज्यातूनही विविध क्षेत्रातले मान्यवर नवमतदारांना मतदानाचं आवाहन करत आहेत। विद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करत मतदानाबाबत जनजागृती केली जाते। विद्यार्थीही मतदानाबाबत आपलं मत व्यक्त करत मतदानाचं आवाहन करत आहेत। ह्या 2024च्या इलेक्शनमध्ये मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे आणि माझ्या मते वोटिंग हा प्रत्येक भारतीयाचा, प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। तो त्यांना बजावलाच पाहिजे आणि तुम्ही जर वोटिंग करत नसाल तर तुम्ही त्या हक्काचा चांगुलपणा तुम्ही दाखवत नाही, त्याचा असं तुम्ही डिसरिस्पेक्ट करता असं माझं मत आहे। जो आपल्यासाठी काहीतरी चांगलं करेल, आपल्या भारत देशासाठी काहीतरी चांगलं करेल, हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावणं खूप गरजेचं आहे। जे आपला देश हा युवांचा देश मानला जातो आणि युवांनी सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। कारण का आपण जर मतदानच नाही केलं तर आपण आपला योग्य उमेदवार निवडू शकणार नाही। त्यामुळे योग्य तो काही पद्धतीचा विकास आपण आपल्या प्रभागात, आपल्या शहरात किंवा आपल्या जिल्ह्यात पाहू शकणार नाही। त्यामुळे जर आपण मतदानाच्या मार्फत जर आपण चांगला उमेदवार निवडला तर त्याच्या माध्यमातून आपण आपला देश लोकशाही आणि विकासाची नवी संधी उपलब्ध करू शकतो। त्यामुळे सर्वांनी या लोकसभा निवडणूक 2024 ला मतदान करायला यावे। जो मतदान है वो हमारे देश के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। मानते हैं कि मतदान हमारे देश की नींव है, जिससे हमारा देश बहुत ही उज्जवल तरीके से आगे बढ़ सकता है। अगर हम लोगों ने मतदान किया तो हमारा देश कहीं ना कहीं बहुत ऊंचाइयों पे पहुंचेगा और सही इंसान को मतदान देने से हमारा देश बहुत आगे पहुंचेगा। तो हमें ये जानकारी लेनी चाहिए कि जो फर्स्ट टाइम वोटर्स हैं, जो पहली बार मतदान देने वाले हैं, उन्हें सोच समझ के अपना वोट देना है, सही इंसान को वोट देना है ताकि देश बहुत उज्जवल तरीके से आगे बढ़े।